परीक्षित राजा दैत्यांचं ते भाषण ऐकल्यानंतर श्रीहरी किंचित हसले आणि आपल्या मनोहर नेत्र कटाक्षाने दैत्याकडे पाहत म्हटले, कश्यपपुत्र हो, तुम्ही अशा प्रकारचं जोखमीचं काम माझ्यावर सोपवताय, हे काही बरोबर नाही. कारण त्यांनी काय केलं या ठिकाणी, आणि स्त्री जातीची निंदा केली आहे. त्यांनी काय म्हटलं, पहा, आम्ही जारिणी स्त्रिया कोणाच्या विश्वासाला पात्र नाही, आणि म्हणून जाणकार माणसं आमच्यावर विश्वास ठेवत नाही. राजा मोहिनीच्या त्या पाताळ यंत्री भाषणाला दैत्यांचा जास्त विश्वास बसला. त्यांनी तो अमृताचा कळशीच्या हाती दिला, तो कळश हातात घेतला आणि दैत्याला म्हणा, दैत्य हो, मी नको नको म्हणतोय आणि तुम्ही अमृताची वाटणी करून द्या असं म्हणताय. मी काम करते, पण न्याय करताना जर काही चूक झाली तर मात्र एक शब्द तुम्हाला बोलता येणार नाही. आणि मग सर्व वैश्वदेव गायत्री ब्राह्मण अन्न दान सर्व झालं. पुण्य वाचन केलं. मंडप सुशोभित झालेल्या मंडपामध्ये सर्व दैत्य बसले, गर्भासनात पूर्वानुक बसले. त्या समयी मंडपामध्ये देवही आले आणि नंतर मोहिनी आता भगवान होते प्रत्यक्ष अमृताचा कलश घेऊन आणि त्या सभेमध्ये आले. देवांना आणि दैत्यांना निरनिळ्या पंक्तीमध्ये बसवलं. आता विचार करता येते. नियम असा ठरला होता, त्या दैत्यांच्या तोंडचा न्याय होता की आम्हाला यथा न्याय वाटणी करून द्या. आता यथा न्याय शब्दाचा अर्थ काय? न्यायाला धरून, न्यायाप्रमाणे जो न्याय असेल तसा. मग आता समजा मी तुम्हाला सहज विचारतो, तुम्ही काय उत्तर देता ते सांगतो. तुमच्याकडे 20 एकर शेती आहे, तुम्हाला 2 पोरं आहे, दोघांना की न्यायाला द्यायला म्हणजे कसं, यथा न्याय वाटणी करायला सांगितली. यथा न्याय कशी करायची? दोघांना ऐका. आता यथा न्याय हा शब्द त्या अर्थाने येत नाही येत. न्यायाप्रमाणे हा अर्थ वेगळा आहे, न्यायाप्रमाणे वेगळा अर्थ आहे. सारखं तू कोर्टात जाईन, तो घेईन, ते सर्व बरोबर आहे, पण तुम्हाला सांगितलं की यथा न्याय वाटणी करायची आहे, मला बोलवलं आणि तुम्हाला 2 पोरं 20 एकर शेती आहे, सांगितलं महाराज तुम्ही न्यायानं वाटणी करून द्या. आता तुमच्या मनात काय, 10 एकर देऊन टाका, झालं न्याय. कोणी म्हणेल हा न्याय आहे, पण यथा न्याय त्याला म्हणतात. लक्षात घ्या की 10 एकराचा तर हा वाटेकरी आहेच, पण जो तुम्हाला वागवतच नाही, जो तुम्हाला वागवायला तयार नाही, त्यालाही 10 एकर द्यायचंय का? कोर्टात जाऊन भांडीन तेच वेगळं आहे, पण या न्याय म्हणत नाही. न्याय त्याला म्हणतात तो तुमची सेवा करेल. तो न्याय तो असतो सर. आपण न्याय हे का धरला नाही. अरे तो वाईट कर्म करतो त्यालाही देत, आणि हाय करतो तो मजुरी कष्ट करून 2 पोरं मजुरी कष्ट करून जगणारी काही पोरं आहेत, काही उन्हाळ पोरं आहेत आपले. मग आई बापांना न्याय करताना म्हणजे जे उन्हाळ टपतोय त्यालाही देत, जो लात मारतो त्यालाही देत, आणि जो सेवा करतो त्यालाही देत, हा न्यायच नाही. पण बऱ्याच वेळेला बापाकडनं आईकडनं अन्यायच होतो. जो सेवा करतो, जो कष्ट करून जगतो, त्याच्यापेक्षा याचाच लाड ते करतात. या न्याय म्हणत नाही. लक्षात घ्या, हा अन्याय आहे. मग यथा न्याय याचा अर्थ असा आहे. आता उदाहरण पुढचं आहे का, दैत्यांना जर तुम्ही अमृत पाजलं तर तो न्याय होईल का? नाही, मास्तील ते असत. मग दैत्यांना अमृत पाजणं हा न्याय नसून देवांना
अमृत पाजलं पाहिजे असं त्यांनी मनात त्या मोहिनीला ध्यानात घेतलं की न्यायाप्रमाणे सांगितलं यांनी. मग यथान्याय शब्दांमध्ये असं म्हटलं, न्याय म्हणजे क्रूर दैत्यांना अमृत पाजणं म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखं आहे. त्याला काही न्याय म्हणत नाही. मग आपण आता एक काम करायचं आहे की देवांना अमृत पाजलं पाहिजे असा निर्णय केला. आणि मग तिथे आता शोधला मार्ग. ते मोहिनी रूपे भगवान परमात्मा त्या दैत्यांकडे गेले आणि दैत्यांना म्हणला, हात मारले. दैत्य हो हात दिला. दैत्यानं मोठा आनंद झाला, कारण देवही होते आणि दैत्य होते. पण त्या सुंदर अशा प्रकारच्या मोहिनीरूप स्त्रीनं आणि असा हात दिला बोलवता बरोबर यांना आनंद झाला. त्याच्याचा वा आपल्याला बोलवला, असं आपलं बोलवलं. आता हे राजकारण होतं आता बोलवलं आणि कानात सांगितलं हळू म्हणजे पहा हे देव आहे ना, हे देव हावरेट आहे, हावरट आहे. ज्यांच्याकडे दम काही धरला जाणार नाही. तुम्ही एक काम करा, थांबा थोडस, आपण काय करू, या देवांना अगोदर पाजू द्या, थोडं थोडं पाजून देते आणि नंतर पटलांना धरला की पहिले कोणी द्यायचे होऊन जाऊ दे, शेवटी आपण मस्त बसू. पण तुम्हाला सांगू ते शेवटी बसू काही कामाचं नाही आहे. पहिली कोंबडी तर चांगली असते म्हणून हुशार माणसं पहिल्याच कोंबडीला बसतात. कारण शेवटी राहिलं चांगलं तर भरपूरच राहतं, नाही तर काही राहत नाही. असं म्हणता बरोबर त्यांना ते पटलं, चढवलं, त्यांना अमृत पाजू लागले. दैत्याचं कपट त्यांना समजलं नाही असं नाही, पण ते वचनबद्ध होते आणि परीक्षे झाल्या. अशा पद्धतीने आता त्या ठिकाणी दैत्य स्वस्थ बसले होते, पण अमृत पालन आपलं सुरू झालं. आता चंद्र सूर्याने ते ओळखलं, आपलं दैत्य स्वस्थ बसले असताना त्यातून राहू उठला आणि गुप्तपणे देवाचं सोंग घेतलं आणि तो चंद्र सूर्याच्या मध्ये बसले. त्यांनी ते ओळखलं. राहूने प्राशन केलेलं अमृत घशाखाली उतरण्यापूर्वी भगवंताने आपल्या चक्रांचं मस्तक तोडलं. राहूच्या घशाखाली अमृत उतरलं नव्हतं, त्याचं धड भूमीवर पडलं. मुखात अमृत असल्यामुळे ते धडापासून वेगळं झालं, तरी त्याचा जीवांश सुरू आहे तो त्या ठिकाणी मात्र आणि नष्ट झाला नाही. आणि म्हणून शेवटी भगवंतांनी त्याची ग्रहमालेमध्ये योजना केली आणि याप्रमाणे देवांना अमृत पाचता पाचता संपलं, तिथे संपलं आणि पूर्वरूप धारण केला त्या भगवंताने. कथा संपते, पण आता चिंतन आहे का. आता पहा, स्थळ, काळ, हेतू, साहित्य, इच्छा आणि प्रयत्न अमृतासाठी देवांची सारखेच होती ना, दैत्याची सारखेच होते. मग दोघांचे सारखेच असताना अमृत हे देवांना का मिळालं त्याचं एकच कारण आहे. ऐका, त्याचं कारण जर कोणतं असेल तर देवांनी भगवंताचा आश्रय केला आणि दैत्य हे भगवंताला विन्मुख होते. मग देवाला जे विन्मुख आहेत त्यांना फलाची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्याला कल्याण करायचं आहे, ऐका, कल्याण करणाऱ्या पुरुषांना निरंतर नारायणाच्या चरण कमलाचा आश्रय धरावा. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाच्या चरणाचा जर आश्रय धरला, भगवंताच्या नामावर थोडा विश्वास ठेवला, तर तुमच्या जीवनात कितीही संकट आली, कितीही संकट आली तरी ते भगवंताच्या कृपेनं नाश पावतात. तेव्हा वाक्य महत्वाचं. आपल्या जीवनात किती संकट आले तर घाबरू नका, फक्त भगवंताचं चिंतन सुरू ठेवा. त्या चिंतनाचा परिणाम असा आहे की भगवंताची कृपा आपल्यावर होते, हरीची कृपा होते. आणि हरीची कृपा ज्याच्या जीवनामध्ये झाली त्याच्या संकटाचा नाश होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. 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 गोपाल
विठ्ठल केशव राम कृष्ण हरी 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 विठ्ठल केशव राम कृष्ण हरी